हे जर इयर कप्स तुम्हाला बनवायचे आहेत तर हा व्हिडिओ विदाउट स्किप करता तुम्हाला पाहावा लागेल। आणि जर तुमचा क्लास झाला नसेल, तुम्हाला जर असं डाऊट्स असेल की आमचा क्लास झाल्याने आम्ही कुठेही ज्वेलरी बनवू शकतो, तर बिंदास बनवू शकतो। व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा। सुरुवातीला 0.3 mm ची वायर घेतलेली आहे आणि ड्रॉप शेपचे क्रिस्टल आपण घेतलेले आहेत। खूप सुंदर याची क्वालिटी आहे। वायर मधून आपण एक क्रिस्टल घातलेला आहे, त्यामध्ये एक 0 नंबरचे गोल्डन बीड्स टाकायचे आहेत। आपल्याला गोल्डन बीड्स स्किप करून क्रिस्टल मधून वायर आपल्याला बाहेर खेचून घ्यायची आहे। ओके, दॅट्स इट, व्हेरी सिंपल टेक्निक्स। खूप काळजीने बघा। आणि जेव्हा पण तुम्ही खेचता, जर खेचताना वायर खेचताना जर प्रॉब्लेम होत असेल तर टूलची हेल्प नक्की घ्या, बिकॉज हे खूप डेंजरस आहे। वायर अचानक आपल्याला हाताला कट्स येऊ शकतात। असं हे वायर वरती काम करताना खूप काळजी घ्यावी लागते। मी तुम्हाला आधीच इन्फॉर्म करून ठेवते की तुम्ही वायर वरती काम करताना जर तुम्हाला खेचताना जर प्रॉब्लेम होत असेल, तुम्ही डायरेक्टली टूलची हेल्प घ्या। ओके, सेकंड आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। क्रिस्टल टाकल्यानंतर 0.3 mm चे 0 नंबरचे गोल्डन बीड्स आपल्याला 0.3 mm च्या वायर मध्ये कंटिन्यू आपल्याला करायचं आहे। हीच प्रोसेस आहे कंप्लीट। आपल्याला 6 क्रिस्टल इथे लागणार आहेत। आपले जे इयर कप्स आपण बनवणार आहोत, एका फ्लावर मध्ये आपल्याला 6 क्रिस्टल लागणार आहेत। हेच जर तुम्ही पिंक मध्ये जर घेतला ॲज अ सदाफुली टाइप, खूप सुंदर दिसतं। मी ग्रीन चॉईस केलेला आहे। आणि भरपूर साऱ्या कलर्स मध्ये तुम्ही हे बनवू शकता। इंडो वेस्टर्न आउटफिट वरती खूप सुंदर दिसतं। आपण जेव्हा आपण ट्रॅडिशनल आउटफिट वेअर करतो, जसं की साडी, ट्रॅडिशनल लेहंगा वगैरे, त्यावरती तुम्हाला ज्वेलरी काय वेअर करायची हे कोणाला सांगावं लागत नाही, कारण तुम्हाला माहित असतं की मिनिमल अँड सिंपल जरी असेल तर खूप सुंदर दिसतं। बट जेव्हा संगीत, कॉकटल असे काही लुक्स असतात, त्यावरती जर तुम्हाला ज्वेलरी कितीही असली तरी तुम्ही कन्फ्यूज होणार 100%। बिकॉज जसं की आता मेहंदी वगैरे आहे, सिंपल एखादा इंडो वेस्टर्न आउटफिट आहे, त्यावरती तुम्ही झुमके तर नाही घालू शकणार, मोतीपुडी वगैरे असे नाही घालू शकणार। त्यावरती तुम्हाला अशी युनिक आणि ट्रेंडी ज्वेलरी असणं खूप महत्वाचं आहे। आणि अशी ज्वेलरी जी आहे खूप सुंदर दिसतात। आता हे जे इयर कप्स आहेत, आपण ग्रीन कलर चॉईस केलेला आहे। ग्रीन कलर हे हळदीला, मेहंदीला, संगीतला वगैरे इतके सुंदर दिसतात। तुम्ही नक्की ट्राय करा। 100% तुमचा लुक जो आहे तो इतका जबरदस्त दिसणार, खूप छान दिसणार। इथं आपले सर्व क्रिस्टल रेडी झालेले आहेत। आता आपले फ्लावर बनवणार आहोत। समोरचा जो क्रिस्टल आहे त्याला ट्विस्ट करून घेणार आहोत, आणि जी लहान साईज मध्ये वायर उरलेली होती ते तुम्ही डायरेक्टली कट सुद्धा करू शकता, जर तुम्हाला हँडलिंगला प्रॉब्लेम येत असेल। मी ती वायर ट्विस्ट करून रॅपिंग करून घेतलेली उरलेली वायर कट करून घेत आहे। तुम्हाला जर ती हँडल करता येत नसेल, तुम्ही डायरेक्टली कट करून द्या। आणि जी एक्स्ट्रा मोठी वायर आहे त्या वायरने आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे। ओके, आता इथं बघा रेडी झालेलं आहे माझं फ्लावर। आणि ते आता फ्लावर्स मध्ये एक युनिक लुक देण्यासाठी आपण इथं मोती यूज केलेला आहे। हा जो मोती आहे हा 6 mm चा आहे। मी पुढे सांगणारच आहे मटेरियल काय काय यूज झालेलं आहे, तुम्ही नक्की पहा। आणि आपली इथे मोती अटॅच करून घेतल्यानंतर ना फ्लावर रेडी झालेले। सेम प्रोसेस मध्ये आपण सेकंड फ्लावर सुद्धा बनवणार आहोत। ज्यांना कोणाला लक्षात आलं नाही, कन्फ्यूज झालेत, ती सर्व पुन्हा एकदा लक्ष द्या। तुमच्यासाठी मी परत रिपीट सांगते की तुम्हाला हे फ्लावर रेडी कसं करायचं आहे। मेन तर ह्या व्हिडिओमध्ये फ्लावरच आहे। फ्लावर जर तुम्हाला आलं तर तुम्ही इयर कप्स खूप आरामात बनवू शकता। फक्त जे आपण ग्रीन कलर घेतलेले आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही भरपूर कलर सुद्धा याच्यामध्ये चॉईस करू शकता। सेम आपण ग्रीन क्रिस्टल वायर मध्ये टाकल्यानंतर ना एक 0 नंबरचा गोल्डन बीड्स टाकणार आहोत। गोल्डन बीड्स स्किप करून आपल्याला क्रिस्टल मधून वायर बाहेर खेचायचे। दॅट्स इट, व्हेरी सिंपल टेक्निक्स। हीच तुम्हाला फॉलो करायची आहे कंटिन्यू लास्ट पर्यंत। ओके, आरामात खेचायचे आहे आणि खूप सिंपल आहे। असंच आपल्याला कंटिन्यू 6 क्रिस्टल घालून रेडी करायचे आहे।
जसं की आपण सांगत होतो की ह्यामध्ये वेस्टर्न वरती खूप सुंदर जातं. आता तुम्ही जर यावरती मेहंदीला जर तुम्हाला ग्रीन घ्यायचं नसेल तर तुम्ही सेकंड कोणताही तुमच्या आउटफिटच्या कॉन्ट्रास्ट मध्ये घेऊ शकता. पण सेम टेक्निक असणार, तुम्ही बनवू शकता इझिली. ओके. हे आपण इयर कप्स बनवण्यासाठी मटेरियल काय यूज केलेलं आहे ते तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करते. सुरुवातीला सर्वात महत्वाचं जे आहे 0.3 mm ची वायर आहे, ती कंपल्सरी लागणार आहे. 0.3 mm च्या वायर मध्ये सुद्धा दोन व्हरायटी आहेत, एक कॉपर मध्ये आणि एक गोल्डन पॉलिश मध्ये. तुम्ही कोणती घ्यायची ती बघा. कॉपर मध्ये घेतलं तर बेस्ट, बट गोल्डन पॉलिश मध्ये तर घेतलं तर काळी पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला कॉपर मध्ये घ्यायचे आहे. 0.3 mm ची वायर झाल्यानंतर ना महत्वाचं जे आहे क्रिस्टल, तुम्ही वेगवेगळ्या कलर्स मध्ये कोणतेही घेऊ शकता. ग्रीन, रेड, येलो, मरून, व्हॉटएव्हर जे तुम्हाला पाहिजे असेल त्या कलर्स तुम्ही चॉईस करू शकता. त्यानंतर ना मोती जे आहेत हे डबल कोटेड मध्ये आपण इथं घेतलेले आहेत. डबल कोटेड, सिंगल कोटेड, क्रीम कोटेड, जापनीज, सरोस्की, वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला अवेलेबल असतात. जेही तुम्हाला घ्यायचं ते घेऊ शकता. मोती झाल्यानंतर 0 नंबरचे मायक्रो प्लेटेड गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. मटेरियल घेताना क्वालिटीचं घ्यायचं आहे. क्वालिटीमध्ये कधी सुद्धा माघार घ्यायचं नाही, कधी सुद्धा कमी पडायचं नाही, क्वालिटीच घ्यायचं. त्यानंतर लास्ट सर्वात इम्पॉर्टंट ते म्हणजे टूल्स. टूल्स तुम्हाला लागतात. 18 गेजची वायर सुद्धा लागणार आहे. इतकं आपल्याला मटेरियल आपण यूज केलेलं आहे. सर्व इथं क्रिस्टल आपले रेडी झालेले. आता आपण इथं पण फ्लावर तयार करून घेणार आहोत. लास्ट क्रिस्टल आपण रॅप करतोय, फिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आणि आपले 6 झाले क्रिस्टल झालेत. आता रॅप कसं करायचं बघा. अगदी समोरच्या क्रिस्टल जो आहे, समोरच्या क्रिस्टलला आपल्याला रॅपिंग करून ट्विस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लॉक होईल आणि राऊंड शेप येऊन जाईल. आणि जी लहान साईजची वायर आहे ती तुम्ही कट करून देऊ शकता. हँडलला सोपं होत असेल तर तुम्ही त्याला ट्विस्ट करून रॅपिंग सुद्धा करू शकता. ओके. तुम्हाला घर बसल्या असे खूप सुंदर सुंदर डिझाईन शिकण्याची संधी भेटत आहे, ते पण आपल्या साज शृंगार ह्या युट्यूब चॅनल कडून. आणि एव्हरी फ्रायडे तुम्हाला नवीन व्हिडिओ हा पाहायलाच मिळतो. आणि मला लास्ट टाइम एक ताईंनी मेसेज केला होता इन्स्टावरती की ताई तुमचे युट्यूबला व्हिडिओ पाहून मला खूप छान वाटते आणि मी घर बसल्या ज्वेलरीचे ऑर्डर सुद्धा घेते. इवन त्या ज्वेलरी आर्टिस्ट नाहीत सुद्धा, त्या एक हाऊसवाईफ आहेत आणि त्या घर बसल्या ज्वेलरीच्या ऑर्डर्स घ्यायला लागलेत. आपण इन्स्टावरती 30 डे ज्वेलरी मेकिंग चॅलेंज जो घेतलेला आहे ते सर्व ज्वेलरी त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि त्या रोज आपल्याला शेअर सुद्धा करतात, मेसेज सुद्धा करतात. ते मी जर पोस्ट केली लगेच त्यांनी थोड्या वेळात ते बनवून मला फोटो शेअर करतात, ताई मी बनवले. आणि त्या बऱ्याच सुरुवातीला फिनिशिंग येत नव्हती, बट आता खूप छान फिनिशिंग मध्ये त्या बनवत आहेत. आपले दोन्ही फ्लावर इथं रेडी झालेले. त्यानंतर ना आणखीन आपल्याला 2 फ्लावर लागणार होते, ते सुद्धा मी इथं रेडी करून घेतलेले आहेत. आणि फ्लावर रेडी झाल्यानंतर तुम्हाला आता बघा आपण इयर कप्सला अटॅच करणार आहोत वायर वरती. आपण 18 गेजच्या वायरला लूप करून घेतला आहे. लूप रेडी झाल्यानंतर ना आपण जो लूप स्टार्टिंगला केलेला आहे त्या लूप मध्येच आपल्याला फ्लावर अटॅच करून घ्यायचा आहे. फर्स्ट फ्लावर आपण तिथे अटॅच करणार आहोत. आणि तेच फ्लावर झाल्यानंतर कंटिन्यू आपल्याला सेम प्रोसेस मध्ये बाकीचे फ्लावर सुद्धा अटॅच करून घ्यायचे आहेत. अजून जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. जर तुम्ही बेल आयकॉन क्लिक केलं तर सर्वात आधी माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओज आपले. त्यामुळे बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा नक्कीच. खूप साऱ्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आणि खूप साऱ्या गोष्टी आपण जे आहेत युट्यूबला खूप डिटेलमध्ये शिकवतोय आणि सर्वांना त्याचा मदत होत आहे. सर्वांनी त्याची काळजी पण घ्यायची आहे की तुम्हाला बनवायचं सुद्धा आहे आणि घर बसल्या जर संधी भेटत आहे त्याचा फायदा नक्कीच करून घ्यायचा आहे तुम्हाला.
वायर आपल्याला कट करून घ्यायचे, जेणेकरून आपण फ्लावर अटॅच केलो. फ्लावर अटॅच केल्यानंतर जी एक्स्ट्रा वायर उरते ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि कट केलेली वायर तसंच आपल्याला सोडायची नाही. तुमच्या नेल्सने किंवा टूल्सने त्याला आतमध्ये रॅप करायचं आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला प्रेस केलं की ती जी वायर आहे आपण जेव्हा इयरकप्स वेअर करतो तेव्हा लागणार नाही किंवा टोचणार नाही. कस्टमरला देताना तर खूप काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना असं वाटायला नको की हँडमेड ज्वेलरी हे असं राहतात. ओके, त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथं आपण रॅपिंग कसं करतोय, 0.3 ची जी वायर आहे आपली ती क्रिस्टलला ट्विस्ट करत 18 गेजच्या वायरला आपण ट्विस्ट करत अटॅच करतोय. जर तुम्हाला इयर कप संबंधित जर काही क्युरीज असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला सर्वांचे आन्सर दिले जातील. डोंट वरी. कसं विचारू, काय विचारू किंवा तुम्हाला रिप्लाय मिळेल का नाही याचा तुम्ही क्षणभरही विचार नाही केलं तरी चालेल. मी डायरेक्टली सांगते की YouTube वरती सर्वांना मदत व्हावं, सर्वांना त्याचा फायदा हवा यासाठीच मी व्हिडिओ घेऊन येत आहे. बऱ्याच ताई अशा आहेत ज्या क्लास करू शकत नाहीत, त्यांच्यासाठीच मी असे व्हिडिओज घेऊन येत आहे. वीक मधून आपले एव्हरी फ्रायडे डिटेल व्हिडिओ असतोच आणि डेली तर आपले व्हिडिओज अपलोड होत असतात. तुम्ही मिस करू नका. जर नवीन असाल, बिगनर्स असाल, तुमचे टेक्निक्स, तुमचे फिनिशिंग जर कुठे कमी पडत असेल तर ते कम्प्लीट करण्यासाठी आपले व्हिडिओ डेली तुम्ही पहा. तुमच्या फिनिशिंग मध्ये नक्की चेंजेस होत राहतील. आपण ई कॉमर्स वरून बिझनेस कसा करायचा हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करणार आहोत. लवकरच ते सुद्धा तुम्हाला समजेल. तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ज्वेलरी बनवताय, कोणतीही ज्वेलरी बनवा, अजिबात गडबड करायची नाही. अगदी व्यवस्थित तुम्हाला बनवायचे आहे. जे ट्रॅडिशनल ज्वेलरी आहेत, कोल्हापुरी साज, ठुशी, चिंचपेटी, बोरमाळ वगैरे त्या टाईपचे ज्वेलरीचा ट्युटोरियल सुद्धा मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. आपल्या YouTube वरती मी ते व्हिडिओ घेऊन येणार आहे. आपण ट्रॅडिशनल ज्वेलरीचे सुद्धा क्लासेस घेतो. प्लस नथच्या बेसिक टू ॲडव्हान्स सुद्धा क्लास असतो. फ्लावर ज्वेलरीचे क्लासेस असतात. आपलं इन्स्टाला पेज आहे साज शृंगार बाय श्वेता, त्यावरती तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी ID ची लिंक टाकते, बायो मध्ये तुम्ही चेक करा. फ्लावर अटॅच झाल्यानंतर जे वायरचे तुकडे पडतात ते आपल्याला कुठेही फेकून द्यायचे नाही. हे खूप डेंजरस असतात. हातात पायात जर घुसले तर लवकर निघत नाही आणि खूप त्रास असतो. आणि ती वायर जी आहे अगदी थ्रेड सारखी असते, त्यामुळे त्याची काळजी घ्या. घरात जर लहान लेकरं असतील तर त्यांच्यापासून ते दूर ठेवा. आपल्याला फिंगरची हेल्प घ्यायची आहे आणि हेल्प घेऊन अगदी त्याला नॉर्मल शेप द्यायचा आहे. जसं आपलं इयर आपण इयरला अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही बघताय माझ्या फिंगर वरती ऑइल पडलेला आहे. मला त्रास होतोय तरी सुद्धा मी आजचा व्हिडिओ स्किप केलेला नाही, तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर नक्की मला मोटिवेट करा. तुमच्यासाठी मी तुम्हाला मोटिवेट करते तर तुम्ही पण मला मोटिवेट करणं गरजेचंच आहे. बिकॉज मी तुमच्यासाठी करते तर तुम्ही माझ्यासाठी करणं पण तितकंच आहे. मी असे होप्स नाही ठेवले, बट माझ्या हातावरती खूप गरम तेल पडलं होतं आणि त्यामुळे मला खूप जखम झाली आहे आणि त्रास सुद्धा होतोय. तरी सुद्धा मी मिस केलं नाही. तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले, कारण तुमचं नुकसान होऊ नये. कारण एक व्हिडिओने माणूस खूप मोटिवेट होतो आणि खूप छान पुढे सुद्धा जातो. फ्लावर अटॅच केलो, शेप दिलो, त्यानंतर जे क्रिस्टलचे फ्लावर्स आहेत त्याला पण थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे, जेणेकरून ते इयरला वेअर केल्यानंतर प्रॉपर फिटिंग मध्ये बसतील. आणि फायनल लुक तुम्ही बघा. फायनल लुक कसा दिसतो. OMG, वाव, मला तर खूप आवडले. तुम्हाला आवडले का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा.